तरुण गायक किंवा गायिका येतात आणि ते त्यांची काही तालीम चांगली असते, पण ते सस्टेन किती करणार, अमुक किती करणार हा विचार न करता त्याचा उदोउदो खूप केला जातो. जी अभ्यास केलेली माणसं आहेत अशांच्याकडे दुर्लक्ष होतं. हे लोकांनी जरा थोडंसं विचार करायला पाहिजे की आपण कोणाचं ऐकतोय. मी असे असंख्य संगीतकार बघितलेत की जे उत्कृष्ट लोकसंगीत पण देतात, पण त्याच्यावर भावगीताचा एक हे बसला शिक्का भावगीताचा की त्याच्याकडे फक्त भावगीतच जाणार. आता स्वागत करूया महाराष्ट्रातल्या 2 संगीतामधल्या रत्नांचं. एक लोकसंगीतामधलं रत्न आणि एक शास्त्रीय संगीतातलं रत्न. स्वागत करूया रघुनंदन पणशीकर आणि देवदत्त साबळेंचं. लुनस वॉकमेट खूप तरी थे गुप्तेमध्ये तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. रघुनंदनजी, प्रभाकर पणशीकर हे नाव घेतल्यानंतर पहिल्यांदा त्यांची टोपी आठवायची आणि तुम्ही देखील तुमची ही टोपी एक वेगळं. तर इस टोपी का राज क्या आहे? राज म्हणजे महत्त्वाचं. मी एकदा अमृतसरला गेलो होतो कार्यक्रमासाठी गुरुजींच्या बरोबर. खाली मला सहज एक टोपी दिसली. म्हटलं आपण बाबांसाठी घेऊया, कारण कुठेतरी फिरत असतात इकडे तिकडे. तेव्हा रात्री समजा ह्या टोपीचं वैशिष्ट्य म्हणजे अशी खाली होते, म्हणजे पूर्ण समजा थंडी असेल तर हे पूर्ण कान झाकले जातात वगैरे वगैरे. अशा दृष्टिकोनातून मी बाबांना ती आणली. अच्छा. आणि बाबांनी ती घातली, त्यांना आवडली, त्यांनी शिवून घेतल्या आणि ती बाबांनीच लोकप्रिय केली. त्यामुळे ही पणशीकरांची टोपी म्हणून आहे आणि आणलेली फक्त मी होती एवढंच फक्त. आणि ही सुद्धा त्यांचीच आहे. म्हणजे त्यांचा आशीर्वादच या रूपाने तुमच्या डोक्यावर आहे असं म्हणायला पाहिजे. अगदी अगदी. आता आपण तुमच्या बाजूलाच एक लोकसंगीतामधलं फार मोठं नाव इथे बसवलेलं आहे. तुमच्यावरचे संस्कार म्हणजे तुमचे वडील शाहीर साबळे. तर त्यांच्याकडनं गाणं कसं घेतलं? त्यांच्याकडून गाणं घेतलंच नाही मी. अच्छा. म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्याकडे शिकण्याचा योग आला नाही, कारण माझं सगळं बालपण खेड्यात गेलं. म्हणजे मला कळत नव्हतं, इतक्या लहान वयापासून मी आमच्या गावी वाई सातारा पसरणी म्हणून गाव आहे आमचं. पसरणी. त्या पसरणीमध्ये आम्ही लहानाचा मोठा झालो अगदी कॉलेज संपेपर्यंत. म्हणजे आता सांगितलं तर आश्चर्य वाटेल तुला की ही चाल तुरू तुरू तिथे असताना मी केलेलं गाणे. अच्छा. आणि हे पुढे आणखी सांगतो की मी ह्या क्षेत्रात येऊ नये आणि ह्या क्षेत्रातले जे हे असं अस्थिर वातावरण आहे आर्थिकदृष्ट्या वगैरे सगळं ते माझ्या वाट्याला येऊ नये म्हणून वडिलांनी मला वाईला ठेवलं. बापरे. पण ते उलटं झालं. तिथं राहिल्यामुळे उलट माझ्या ईर्ष्या निर्माण झाली आणि मी संगीतकार म्हणून तिथेच घडायला लागलो. आता ह्याच्यामध्ये बाबांचा वाटा हाच म्हणता येईल की मराठी गाण्यांशी मी निगडीत राहिलो बाबांमुळे. कारण कसं एक तरुण वयामध्ये त्या वयामध्ये कुठल्याही माणसाला हिंदी गाण्यांची आवड असते आणि स्टेजवरून सादर करताना हिंदी गाणी सादर केली तर आपल्याकडे लोक जास्त अट्रॅक्ट होतील ही भावना असते. कॉलेजच्या जीवनामध्ये मी हिंदी गाणी सादर करायचो. तर एका ठिकाणी असा सार्वजनिक प्रोग्राम करताना एक चिठ्ठी आली, जेजुरीच्या खंडेराया म्हणा. त्यावेळेला मी वाजून गायचो. काय वाजून गायचं? कुठलं? ढोलकी, बोंगो ही वाद्य वाजून गायचो मी. अच्छा. तबला किंवा म्हणजे तालवाद्य वाजवून गाणारे कमी असतात. सूरवाद्य वाजवणारे आणि गाणारे भरपूर असतात. तर गंमत अशी झाली की ती वाद्य वाजून गात असताना मला ऑफर आली की तू एक बाबांचं गाणं गा. मी जेजुरीच्या खंडेराया लोकांच्या आग्रहासाठी म्हटलं आणि पुन्हा आपलं तयार झालो रूपतेरा मस्ताना म्हणायला. ते रूपतेरा माझं संपलं, पुन्हा एक ऑफर आली, यागो दांड्यावर गा. मग बघायला लागलो तो दोघांनी धाडस केल्यानंतर मग त्याच चिठ्ठ्या यायला लागल्या बाबांच्या निराळ्या गाण्यांच्या. अरे वा. आणि मग माझी सगळी गाणी बाजूला राहिली आणि तिथे फक्त बाबांची गाणी मी सादर केली त्या स्टेजवरून. 4-5 गाणी जी काय झाली ती. मग तिथून मला एक कळलं की मराठी गाण्यांना खूप रिस्पॉन्स आहे आणि आपण त्याची कास धरली पाहिजे. त्यामुळे मी मराठी गाण्यांकडे ओढलं गेलो. मी त्यावेळेला जे गाणी केली ती म्हणजे ही चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीते ना, ती होती चांदराती, अशा प्रकारची गाणी मी त्यावेळेला केली. आणि ती गाणी केली त्यावेळेला मग हे नव्हतं, टेप रेकॉर्डर नव्हते. मग ती गाणी लक्षात ठेवायची. मग काय करायचं, डमी शब्द करायचे. लक्षात तर राहायला पाहिजे. बरोबर आहे. मग मी हे गाणं एक गाणं दाखवतो, ही चाल तुरू तुरू. हे गाणं असं होतं, हे डोईवर घागर
पाण्यानं भरलेली तुझी घागर डचमळली, तू चालली सधरधर जणू पाखरू वाऱ्यावर, का नजर भिरली. हा, क्या बात आहे. मग हेच शब्द का नाही फायनल केले? त्याला कारण होतं की पुढचं लिखाण होतं ना, ते थोडंसं पोरकट होतं. अच्छा. एक मॅच्युरिटी लागते. वयाच्या 16व्या वर्षी मॅच्युरिटी काय येणार, 16-17व्या वर्षी. त्यामुळे पुढचं लिखाण जे झालं माझं, ते जरा थोडंसं असं असंबद्ध होतं, म्हणजे ते संदिग्ध होतं. मग ज्यावेळेला मी ही गाणी रेकॉर्ड करण्यासाठी जेव्हा सिलेक्ट झाली, तेव्हा मला श्रीनिवास खडे साहेबांनी सांगितलं की देवदत्त सुंदर चालीत तुझ्या, फक्त एक काम कर, त्याच्यावरचे शब्द रचना आहेत त्या चांगल्या कवीकडून आपण करून घेऊ. आणि मग त्यांनी नाव सुचवलं शांताबाई शेळकेंचं. मग त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना मी ही गाणी दाखवली. तेव्हा त्यांनी ते असं लिहून घेतलं, ला 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 ला. आणि ह्या ज्या म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचलेल्या गाणी, ही रचना ज्या आहे त्याची निर्मिती कशी झाली हे ऐकताना अगदी अंगावर काटा येतो. रघुनंदनजी, बाबांचं गाण्यावरचं प्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरी नाटकाचं एवढं कल्चर असताना आपण शास्त्रीय संगीताचा अभ्यास करावा असं का वाटलं? 2 उत्तर याला देऊ शकतो मी. एक म्हणजे आमचं पूर्वापार जे घराणं आहे हे शास्त्री पंडितांचं घराणं, पौरोहित्य. म्हणजे माझे पणजोबा वासुदेव शास्त्री पणशीकर, आजोबा विष्णू शास्त्री पणशीकर. मग हे सगळं सोडून बाबा नाटकात शिरलेच की नाही. तसंच आपण म्हणू शकतो की मी नाटक ह्या क्षेत्रापेक्षा गाणं हे जास्त मला जवळचं वाटलं. आणि माझ्या डोक्यात एक असं आपण ज्याला म्हणतो फॅसिनेशन होतं की 12 वर्ष तप करायचं, गुरुगृही राहून किंवा गुरूंची सेवा करून. हे एक काय माझ्या डोक्यात त्यावेळेला होतं मला माहिती नाही. तर त्या पद्धतीने मी ते ठरवलं होतं की गुरुजींची सेवा करायची, गाणं शिकायचं आणि मग बाहेर गायचं. फक्त 12च्या ऐवजी मी 20 वर्ष शिकलो, एवढंच. आणि मग ज्यांची इतकी सेवा केली ते त्या गुरु तर म्हणजे किशोरीताई आमोणकर. हो. तर त्यांच्याकडे जाण्याचा योग कसा आला किंवा ते कसं सुचलं? मी खरं तर नाट्यसंपदा बघायची असं ठरवलं होतं की नाट्यसंपदेचं काम आजपासून मी बघणार, सगळं त्याचे जे काय रुटीन, कॉल करणं, अमुक तमुक सगळं. आणि त्याच वेळेला तुझी वाट वेगळी म्हणून एक नाटक बाबांच्याकडे रणजित देसाईंचं आलं होतं आणि त्याला संगीत किशोरीताई देत होत्या. तेव्हा ॲज अ नाट्यसंपदाचा म्हणजे मालकाचा मुलगा म्हणा किंवा एम्प्लॉई, मी किशोरीताईंना मदत करायला जात होतो, कारण त्यावेळेला मी गाणं शिकतच होतो. अच्छा, त्यावेळेला कुणाकडे शिकत होतो? वसंतराव कुलकर्णींच्याकडे. अच्छा, वसंतराव. तर असंच किशोरीताई शिकवत असताना कोणाला तरी मी त्यावेळेला तिथे हजर होतो. ती एक जागा काही येईना त्या शिष्याला. तर मला सहज म्हटलं, तू गातोस ना, तू गाऊन दाखव रे. मी चटकन ती गाऊन दाखवली. म्हणाला की अरे तुझ्या आवाजात दर्द आहे म्हणाले, ये संध्याकाळपासून सुरू. म्हणजे त्या दिवसापासून मी त्यांच्याकडे गाणं शिकायला सुरुवात केली. म्हणजे तुझी वाट वेगळी हे नाटक माझ्या आयुष्यात माझी वाट वेगळी करायला आलं होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि अशा प्रसन्न वातावरणानंतर खरं तर खुपणारे प्रश्न विचारायचे म्हणजे माझ्या जीवावर आलंय, पण तरी देखील प्रथा आहे, विचारलंच पाहिजे. आपण देवदत्तजींपासून सुरुवात करूया. देवदत्तजी, ही चाल तुरु तुरु, मनाच्या धुंदीत लहरीत येना सारखी गाणी तुम्ही दिलीत, एक वेगळा ट्रेंड त्यावेळेला आणलात, पण तरी देखील तुमची ओळख शाहीर साबळेंचा मुलगा अशीच राहिली बराच काळपर्यंत. तर हे कुठेतरी खुपलं का? खूप खुपलं आणि त्याचा खूप तोटा पण झाला. कसं, आपल्याकडे एक पद्धत असते, एखाद्या कलावंताच्यावर छाप मारायचा आणि त्याला त्या व्यवस्थेत ढकलून द्यायचं, ही आपल्याकडे पद्धत आहे. म्हणजे एखादा उत्कृष्ट कलाकार असतो, पण योगायोगाने त्याला पहिल्यांदाच काम करताना एखादी विनोदी भूमिका करावी लागते आणि ती यशस्वी झाल्यानंतर त्याच्या वाट्याला पुन्हा कधीही गंभीर भूमिका येत नाही. किंवा एखाद्या संगीतकाराने, मी असे असंख्य संगीतकार बघितलेत की जे उत्कृष्ट लोकसंगीत पण देतात, पण त्याच्यावर भावगीताचा एक हे बसला शिक्का भावगीताचा, की त्याच्याकडे फक्त भावगीतच जाणार. माझ्याकडे असं झालं योगायोगाने की माझे वडीलच लोककलाकार असल्यामुळे आणि मला पण माझं वावरणं पण त्यांच्याबरोबर असल्यामुळे झालं असं की अरे तुला लोकसंगीताचं काम पाहिजे का, अरे जा ना, देवदत्त साबळे बेस्ट आहे एकदम, एक तो वारसा एवढा मोठा आहे, पाहिजे तसा रिझल्ट. मग त्या टाईपचीच कामं यायला लागली. आता गंमत अशी की मुंबईमध्ये कामं टाळता येत नाहीत, कारण तुम्हाला जगायचं तर मुंबईमध्ये कामं मिळवत काहीतरी वाट बघावी लागते. कामं मिळतील ती करावी लागतात, स्वीकारावी लागतात. त्याप्रमाणे मी कामं स्वीकारत गेलो, पण त्याला उलटं असं झालं की त्याच टाईपची कामं येत गेली. ही कोंडी फुटायला फार अवघड गेली, पण ती माझ्या परीने मी वेळोवेळी फोडण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ मी एक गणपतीची गाणी केली होती, त्याच्यामध्ये सुरेशजींकडून काही गाणी गाऊन घेतली. त्याच्यामधलं एक गाणं आहे आणि योगायोगानं भूपच आहे.
तुम्ही आता नाव मोठं झालं एकदा, मग तुम्हाला अनेक ठिकाणी लोक कार्यक्रम ऐकायला, कधी परीक्षक म्हणून किंवा अशा प्रकारे बोलवत, कधी चीफ गेस्ट म्हणून बोलवत असतील. मग त्यावेळेला स्वतःचीच गाणी ऑर्केस्ट्रामधनं किंवा कॉम्पिटिशनमधनं नवीन उभरत्या गायकांकडून गाताना ऐकून खूप त्रास झाला, खूप ते काय फक्त मी एवढी सूचना करू इच्छितो की गाणं ज्या संगीतकारांनी किंवा त्या गीतकारांनी बनवले, संगीतकारांनी त्याच्यावर संस्कार केले, ते बनवताना त्यांनी काही विचार केलेला असतो. त्याचे शब्द, त्याची रचना संगीताची झाल्यानंतर त्याला जी वाद्य वाजवलेली असतात त्याला काही एक डौल असतो. तुम्हाला बदल करायचा आहे, नक्की करा. 100% नवीन पिढीप्रमाणे बदल झाला पाहिजे, वाद्य आली पाहिजेत. 100% नाही, 110% आलं पाहिजे, तरच ते ताजंतवानं वाटणार. यात वादच नाही. पण काही गोष्टी अशा असतात की त्या जर शब्दाला मारक ठरणार असतील तर त्या टाळाव्यात नवीन पिढीने. रघुनंदनजी, तुमच्या कारकिर्दीतलं तुमचं खुपणं. मला असं एक नेहमी वाटतं की जसं मी हे कदाचित फार धाडसाचं असेल, आय डोंट नो, विष्णू दिगंबर पलुस्करांनी ज्या उद्देशाने हे काम सुरू केलं की कानसेन तयार झाले पाहिजेत, की शास्त्रीय संगीत लोकांना कळलं पाहिजे, समजलं पाहिजे, या दृष्टीने त्यांनी जागोजागी सगळीकडे त्यांनी इतकी विद्यालय उभी केलीत. म्हणजे हा कार्य म्हणजे हे ईश्वरी कार्यच आहे. पण आत्ता आपण ज्याला म्हणतो की कानसेन इतके झालेले आहेत की आता तानसेन पण घडवायला पाहिजेत ना. ह्या दृष्टीने कोणीतरी पावलं उचलायला पाहिजेत. वा वा. कारण जर नुसतेच कानसेन खूप आहेत पण गाणारे आता किती राहिले शिल्लक. त्यामुळे ह्याची जबाबदारी ज्याला जे कळतं त्यांनी आणि त्याला जगवणं, अशा दोन्ही दृष्टीने ती जबाबदारी घेतली गेली पाहिजे. कारण खूप असोसिएशन्स आहेत आणि खूप ठिकाणी गाणं शिकतात, विद्यापीठात शिकतात, पण गाणारे बाहेर प्रत्यक्षात किती येत आहेत, हा एक खुपण्याचा मुद्दा आहे. सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं की 20 वर्ष तुम्ही गाणं शिकलात आणि आजच्या तारखेला मात्र जी मुलं गाणं शिकायला जातात ती गुरुकडे गेल्यानंतर विचारतात की किती वर्षात मला तिथे उभं राहून कॉम्पिटिशनला गाता येईल, किती वर्षात मी पार्श्वगायिका होऊ शकेन. तर हा जो इमिजिएट अपेक्षा असते त्यांची रिझल्टची, तर हे कुठेतरी खुपतं का? खूपच. म्हणजे ही अपेक्षा करणं हेच चूक आहे. आणि असं ज्या मुलांना करायला आईबाप त्यांचे लावतात ते खूप खुपतं. कारण मुलांना तसं कळत नसतं फार. ते टी व्हीवर बघून त्याप्रमाणे त्यांना एक इच्छा होतात. थोडंफार गाणं एक 80-90% लोकांच्याकडे असतं की थोडंफार गातात ते, पण त्याच्यामध्ये सिद्धी मिळवायची कशी, ती सिद्धी मिळवल्यानंतर ती पचवायची. मग तुम्ही लोकांसमोर जेव्हा गाणं पेश करता तेव्हा कम्प्लिटली ज्याला म्हणतात की एक मॅच्युअर्ड आर्टिस्ट, सीझन्ड आर्टिस्ट आपण ज्याला म्हणतो, की तुम्हाला म्हणजे एक 2 वर्ष चमकून जायचं आहे किंवा तुम्हाला मॅच्युअर्ड एक लेव्हलचं, तुम्ही ज्या लेव्हलचं दर्जाचं गाणं देताय तुम्ही, ते तुम्हाला घडवून लोकांच्या समोर सातत्याने तुम्हाला गात राहायचं आहे. 2 गाणी म्हणून तुम्ही सुखी होत असाल तर मग काय आमचं म्हणणं नाही. तुम्ही ज्या वेळेला स्टेजवर उभं राहून गायला लागलात त्यानंतर नक्कीच तुम्हाला समोरच्या ऑडियन्सनी डेव्हलप केलं असणार. तुम्ही म्हणता ऑर्केस्ट्रातनं पण गायचात, पण मग त्यावेळेला असं कधी वाटलं का, त्यावेळेला खुपलं का की आपण बाबांसमोर बसून गाणं शिकायला हवं होतं, मग ती शाहिरी असू दे किंवा काही क्लासिकल गाणं? आमच्या पठडीमध्ये, आमच्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये शिकणं नाही होत, बसून शिकवणं होऊ शकत नाही. हे आत्मसात करणं, कारण ही लोककला अशी आहे, विशेषतः लोककला ही नैसर्गिक हे, कारण त्याचा सूर फार कमी आहेत. बरोबर. तुम्ही जेजुरीचा खंडेराया घ्या किंवा याहू दांड्यावरनं घ्या, एकच चाल 3 मिनिटं 3.5 मिनिटं तुम्ही ऐकत असता तरी कुठं कंटाळा येत नाही. हे जे मुरके ताना असतात त्या बांधून ठेवतात. ह्याच्यामध्ये तुमच्याकडे आतमध्ये किती आहे सादरीकरणात, हे लोककलेमध्ये महत्वाचं ठरतं. तुम्हाला बोलायचं का? मला एक गोष्ट, जसं तुम्ही जसं म्हणत होतात की खूपते ह्या गोष्टीच्या विषयी, मला 1-2 गोष्टी सहज आठवल्या म्हणून सांगतो. की आता बऱ्याच वेळा आपण बघतो की तरुण गायक किंवा गायिका येतात आणि ते त्यांची काही तालीम चांगली असते, पण ते सस्टेन किती करणार, अमुक किती करणार हा विचार न करता त्याचा उदो खूप केला जातो. जी अभ्यास केलेली माणसं आहेत, म्हणजे मी माझ्याविषयी म्हणत नाही आहे, माझ्यासारखा खूप मोठा ग्रुप आहे, ते खूप लोक त्याच्यामध्ये गाणारे आहेत की ज्यांनी खरोखरच एखाद्या स्वराची साधना केली, एखाद्या रागाचं व्यक्तिमत्व बघायचा प्रयत्न केलेला आहे. तर अशांच्याकडे दुर्लक्ष होतं. हे लोकांनी जरा थोडंसं विचार करायला पाहिजे की आपण कोणाचं ऐकतोय, आणि त्याचं ऐकू नका असं म्हणणं नाही मी, पण ज्यांनी केलंय त्याचंही ऐकायला पाहिजे, असं एक मला वाटलं. आणखीन आपण ज्याला म्हणतो की लोकांच्या बाबतीमध्ये सुद्धा अजून एक ज्याला म्हणतो की जसं आपण म्हणतो की काही ठराविकच लोक एखाद्या कॉन्फरन्समध्ये दिसले म्हणजेच कार्यक्रम झाला चांगला, मग दुसरे लोक येणार केव्हा आणि ते दिसणार केव्हा, ह्याचाही लोकांनीच विचार करायचा, आयोजकांनी विचार करायचा. म्हणजे इथे असं वाटतं की एक 15 वर्ष झाली हीच लोक गात आहेत, बदल का नाही होत आहे.
ही बदलाची मानसिकता लोकांनी आणि ऑर्गनायझरनी दोघांनी स्वीकारायला पाहिजे. नाही तर नवीन गायक येणारच नाही. लोक गाणं तयार करण्याच्या दृष्टीने करणार आणि त्याला प्लॅटफॉर्म मिळणार नाही. तुम्ही नाटकाचं संगीत दिलंय, अवघा रंग एकची झाला या नाटकाचं, आणि मी ते नाटक बघितले, मला प्रचंड आवडलं. अमोल सुंदर गातो, आणि तुम्हाला लक्षात असेल तर मी ते गाणं ऐकून बाहेर आलेलं मी तुम्हाला फोन केला होता नाटक पाहिल्यानंतर. तर ह्या नाटकाचं संगीत तुम्ही दिलं, तर त्याचा जेवढा उदो व्हायला हवा होता तेवढा झाला नाही, हे खूपतं का कुठे? हो, आत्तापर्यंत त्याचे 300 सव्वा 300 प्रयोग झाले आणि प्रत्येक प्रयोगाला पहिल्या प्रयोगापासून मी बघतोय की म्हणजे अर्धा म्हणजे अंक झाल्यानंतर काही लोक येतात ज्यांना माझी ओळख आहे, मला नॅपकिन दाखवतात, हा नॅपकिन भिजला बरं का आत्ता, आणि दुसरा नॅपकिन इंटरव्हल नंतरसाठी आणलेला आहे. म्हणजे इतकं लोक ते ऐकतात. त्याच्यातलं एक गाणं तर फारच म्हणजे ज्याला आपण म्हणू ना पीकचं गाणं आहे आणि जे अतिशय स्लोमध्ये आहे, पण ते लोकांना अजूनही कार्यक्रमात मला त्याची फरमाईश होते, फास्टची नाही होत. ह्या भागामध्ये आम्ही आमचं खुपणं तुमच्यासमोर मांडत असतो आणि त्यामध्ये आपण साबळेंपासून सुरुवात करूया. एकांत प्रिय स्वभावामुळे जितकं तुम्ही प्रसिद्धीच्या झोतामध्ये यायला हवं होतं तितकं तुम्ही आलेला नाही आहात, आणि क्षमतेचा पूर्ण वापर करून आपलं यश तुम्ही संपादन करण्याचा तेवढा प्रयत्न केला नाही, स्ट्रगल फार केला नाही, असं लोकांना खूपतं. नाही, स्ट्रगल खूप केला आहे. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे एक फार मोठा गैरसमज असतो लोकांचा की ज्यांनी पाऊलवाट निर्माण केलेली, महामार्ग निर्माण केलेला आहे, त्यांच्या मुलांना त्या मार्गावरून चालताना अगदी सहज चालता येईल, असं नाही होत. उलट त्यांचा मार्ग फार खडतर असतो त्या मुलांचा, कारण त्यांना प्रूव्ह करायचं असतं की तुम्ही इतक्या दमदारपणे पाऊल टाकू शकता की नाही, आणि हे प्रूव्ह करण्यामध्ये आमचा बराचसा काळ प्रूव्ह करण्यामध्ये जातो. आणि खऱ्या अर्थानं त्या वलयाचं ते वलय ते राहणारच, त्याला कोणी बाजूला करू शकत नाही. पण त्या वलयाच्या त्या एवढ्या मोठ्या प्रकाशात आपला एवढीसा जरी मेणबत्तीचा प्रकाश दिसावा इतकं आपल्याला कष्ट करावे लागतात, आणि यासाठी आपल्याला खूप धडपड करावी लागते. शाहीर साबळेंच्या लोकधारामधून अनेक नवीन टॅलेंटना जगासमोर आणलं गेलं, खूप लोकांना त्यातून संधी मिळाली, पण त्यांचा मुलगा मात्र त्याचा फायदा घेऊ शकला नाही. नाही, कसं असतं की त्याला लिमिटेशन्स येतात. थोडंसं एक दडपण राहतं की आपण असं काही करायला गेलो समजा तर कुठे आपला अपमान होईल का, कुठे आपलं त्यांच्या दृष्टीने त्यांच्याबरोबर कंपॅरिझन करून आपल्याला दुय्यम वागणूक मिळेल का, हे कुठेतरी एक न्यूनगंड निर्माण होतो. आणि तो न्यूनगंड थोडासा आपल्याला धाडस करताना 10 वेळा विचार करायला होतो. दुसरा माणूस कसा असतो, मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर नाही मिळालं, आपला काय फरक पडतोय, अशा पद्धतीने तो बेधडकपणे करू शकतो. कारण पहिल्या काळामध्ये जेव्हा माझी चालतुरू आलं, त्याच्या मागची एक मोठं एक गणित सांगतो तुला काय घडलं ते, की त्या काळामध्ये बाबांचं एक कुठलं तरी गाणं रेकॉर्ड होणार होतं म्हणून श्रीनिवास खळे साहेब आमच्या घरी आले. तर बाबा कुठल्या तरी निमित्ताने कोणातरी बोलायला बाहेर गेले आणि मी श्रीनिवास खळेंना गाठलं, आणि त्यावेळेला मी 2-4 चाली केल्या होत्या. त्याच्या चाल तुरू मनाच्या झुंजीत होतं. मी म्हटलं काका मला पण संगीतकार व्हायचे. इतका पोरकटपणा होता तो. आत्ता मला त्याचं हसू येतं, कारण ते अडाणीपणातलं धाडस होतं. त्यावेळेला मला ते बाबांचं मोठेपण वगैरे काय आलं नाही. मला एकच एम होतं की माझं ही गाणी 2 रेकॉर्ड हवीत, आणि मी त्यांच्याकडे ते बोलल्यानंतर ती गाणी त्यांना चाली योगायोगाने आवडली आणि ती गाणी झाली. पण म्हणण्याचा मुद्दा, पण जेव्हा मुंबईत आलो आणि बाबांचं वलय प्रत्यक्ष अनुभवायला लागलो, जेव्हा मी सांगितलं मी बाहेरगावी होतो, तेव्हा मात्र दडपण वाढत गेलं की मला त्यांच्या नावाला कुठे बट्टा न लागता वाटचाल केली पाहिजे. आणि मग ह्याच्यात कुठेतरी आमची गती कमी पडते. आणि हे अनेक नामवंत कलावंतांच्या मुलांच्या बाबतीत बऱ्याच वेळा घडलेलं आहे. लोकांना शिकवणे जास्त, लोकांना घडवणे जास्त, प्रबोधन करणे हे ते आगळंच हे असतं ते. तर ते माझ्यात नाही, आणि ते उसनं बळ आणता येत नाही. कुणाची तरी कॉपी करून आणता येत नाही, आणि कुणाची कॉपी करून आणलं तर ते पचत नाही लोकांना. सा रे ग म प द नि सा नि द प म ग रे सा, हा जर तुम्ही अभ्यास करताय तर एक एक सूर खाली नि सा रे ग म प द नि सा नि द प म ग रे सा नि आ, अशा त्याला गमक ऍड होते.